दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त नाशिक शहरातील अण्णाभाऊ साठे चौक येथे उभारण्यात आलेल्या भव्य स्मारकाचे लोकार्पण राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते तर अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याला साजेसे स्मारक उभारून त्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने आमदार देवयानी फरांदे यांनी त्यांच्या विशेष निधीतून या स्मारकासाठी आर्थिक तरतूद केली होती। जयंती दिनी हे स्मारक जनतेला समर्पित होत असल्याचा आनंद व्यक्त करताना आमदार फरांदे यांनी समता, सामाजिक न्याय आणि स्वाभिमानाचा संदेश या स्मारकातून सातत्याने समाजापर्यंत पोहोचत राहील असा विश्वास व्यक्त केला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचा गौरव केला। संघर्षमय जीवन, श्रमिकांच्या हक्कांसाठीची लढाई, वंचित आणि शोषित समाजाच्या वेदनांना आपल्या लेखणीतून दिलेला आवाज तसेच समतेचा विचार यामुळे अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा देणारे असल्याचे वक्त्यांनी नमूद केले। या लोकार्पण सोहळ्यास आमदार हिरामण खोसकर, महापौर हिमगौरी आडके, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष विनायक पांडे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक शाहू खैरे, बबलू शेलार, आदिती पांडे, मयुरी पवार, सुरेश अण्णा पाटील, सुधाकर बडगुजर, चंद्रकांत खोडे, संध्या कुलकर्णी, श्याम बडोदे, रुपाली निकुळे, पूजा नवले, रमेश धोंगडे, मंगला नन्नावरे, गौरव गोवर्धने, समाधान लामखेडे, विश्वास कांबळे यांच्यासह मातंग समाजाचे पदाधिकारी, समाज बांधव आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। खऱ्या अर्थानं आम्हाला 3 वर्षापासून प्रतीक्षा होती। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं 15 ऑक्टोबर 2024ला भूमिपूजन झालं आणि त्यानंतर आम्हाला लाक्षणिक उपोषण करायला लागलं आणि त्याच्यानंतर कारवाई सुरू झाली। आज ते दिमाखात उभं आहे। खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे जनक आणि ज्यांनी तळागाळातील उपेक्षित, शोषित आणि वंचित यांच्यासाठी सातत्याने त्यांची लेखणी आणि त्यांच्या डफावर थाप मारून जागतिक क्रांती घडवली असे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा आज लोकार्पण सोहळा पुतळ्याचा उद्घाटन केलं गेलं। त्या उद्घाटनामुळे नाशिकमधला तमाम जो त्यांचा चाहता आहे, नाशिकचे अण्णाभाऊ साठे जे प्रेमी आहेत ते आज सुखावले आहेत। खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ कोणत्या एका जातीचे नव्हते, एका चौकटीचे नव्हते आणि त्यांनी चौकटीत कधी त्यांचं साहित्य लिहिलं नाही आणि शाहिरी म्हटली नाही। त्यांनी अमाप जे कार्य केलं ते अथांग सागरासारखं कार्य आहे आणि सर्वांसाठी खुलं कार्य होतं आणि त्यांच्याचमुळं त्यांना जागतिक स्तरावर कीर्ती मिळाली आणि आज ते जागतिक क्रांतीचे शाहीर आणि साहित्यिक म्हणून ठरले गेले। आणि खऱ्या अर्थानं आज आदरणीय प्राध्यापक सौ देवयानी फरांदे मॅडम यांनी 1.5 कोटी रुपये खर्च करून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा हा सुशोभीकरण करून उभारला। त्यात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं सहकार्य, बांधकाम विभागाचं सहकार्य होतं आणि खऱ्या अर्थानं विनायकजी पांडे साहेब यांनी या मातंग समाजाच्या जयंतीची धुरा हातात घेतली आणि मोठ्या दिमाखात कार्यक्रम संपन्न झाला। या समाजाला अस्तित्व नाही, या समाजाला राजकीय आश्रय नाही। हा समाज 100 वर्षापासून अतिशय गरीब आणि शोषित आहे। आजही प्रत्येक राजकीय लोकांचं दुर्लक्ष झालेलं आहे। परंतु या अण्णाभाऊ साठेंच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आज 2 मंत्री महोदय मिळाले। एक सिनियर मंत्री होता आणि एक सिनियर मंत्री महोदय होते आणि खऱ्या अर्थानं आपण जर म्हटलं तर माननीय छगनरावजी भुजबळ हे दलितांचे कैवारी होते आणि या भुजबळ साहेबांनी नेहमी तळागाळातील उपेक्षितांना न्याय दिलेला आहे आणि आज त्यांनी व्याख्यान करताना सुद्धा अण्णाभाऊंविषयी बोलताना इतकं मार्मिक बोलले की प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले
आणि या स्मशानातल्या महिला, अण्णाभाऊ साठेंनी स्मशानातलं सोनं असं एक कादंबरी लिहिलेली आहे. आणि त्या कादंबरीमध्ये भीमा नावाचा माणूस मैताच्या तोंडामध्ये सोनं टाकलं की त्याच्यावर उदरनिर्वाह करायला जायचा आणि त्याच्यातून त्या सोन्यावर उपजीविका करायचा. एक वेळेस होतं काय की एका बाजूला कोल्हे आणि लांडगे ते मैत खायला येतात आणि भीमा तिथं सोनं काढायला जातो आणि मैताच्या तोंडामध्ये हात घातलेला आणि पहार टाकलेली दातामध्ये, आणि ज्यावेळेस तो हात घालतो आणि लोक ओरडत येतात की आपले आता मैत उकरायला लागलेली आहेत, मग त्यावेळेस तो घाबरून, प्रतिष्ठेला इज्जतीला घाबरून तो भीमा ते सोनं काढताना त्याचा हात राहतो, ती पहार काढून घेतो आणि बोटं अडकतात. शेवटी लोक येतील, आपली प्रतिष्ठा जाईल, इज्जत जाईल म्हणून तो हात काढता येत नाही त्याला, मग बोटं तोडून निघतो, त्याच्यावर उपासमारीची वेळ येते. तीच पद्धत आज 2026मध्ये मोठ्या मातंगवाडा, भद्रकाली, फुलेनगर ह्या ठिकाणी या मातंग समाजाच्या महिला स्मशानात जाऊन उदरनिर्वाह करतायत. आणि ती शोकांतिका मी व्यासपीठावर पण माननीय गिरीशभाऊ महाजन, माननीय हिमगौरी आडके मॅडम महापौर नाशिक महानगरपालिका आयुक्त होत्या, त्याबरोबर आमचे भुजबळ साहेब यांनाही ते व्यथा मांडल्या आणि त्यावर पुनर्वसन होऊन यांना रोजगार मिळावा. अण्णाभाऊंचे कष्टकरी आणि श्रमजीविकांचे, शोषितांचे कैवारी होते आणि या शोषित महिला इथं आलेल्या आहेत, त्यांचं पुनर्वसन व्हावं अशी आमची मागणी होती. पण राज्यातून म्हणण्यापेक्षा आमच्या जिल्ह्यातून हे सगळे कलावंत, शाहीर आणि लोककलावंत आलेत, त्यांनी मानवंदना दिली. खऱ्या अर्थानं अण्णाभाऊंनाही मानवंदना ही योग्य ठरली. आणि या निमित्तानं मी सगळ्या नाशिककरांना, अण्णाभाऊ साठे चाहतेप्रेमींना, महाराष्ट्रातील सगळ्या अण्णाभाऊ साठे विचारवंतांना मी शुभेच्छा देईल आणि थांबेल. समारोपात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यांच्या समता, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा वारसा अधिक व्यापक करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. करणसिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक.